श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे गैरव्यवहाराची चौकशी करून संबंधित दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. निलेश शेडगे. श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार होत आहे. सभापती व प्रभारी सचिव यांची कारभारात मनमानी सुरू असून 22 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या मासिक बैठकीत 18 पैकी 12 संचालकांनी बाजार समिती सुरू असलेले विविध विकास कामांची चौकशी करण्याची मागणी करून सदर कामे अनियमित व निकृष्ट दर्जाची केलेली असून अर्धवट आहेत, तरी कामे पूर्ण झाल्याचे भासून बेकायदेशीरपणे अंतिम बिलं काढली जात आहेत, असे आरोप 12 संचालकांनी केले आहेत. त्याची तत्काळ चौकशी करून संबंधित दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. संस्थेचे पेट्रोल पंपावरही भ्रष्टाचार होत असून मर्जीतील पदाधिकाऱ्यांनी लाखो रुपयांचा पेट्रोल आणि डिझेल उधारीवर घेऊन त्यांचे पैसे बुडवले आहेत. ते पैसे संबंधिताकडून तत्काळ वसूल करण्यात यावेत. व्यापाऱ्यांना लायसन दिले जाते, त्यातही मोठी आर्थिक देवाणघेवाण होऊन लायसन दिले जात आहे. लायसन नूतनीकरण केलं जात आहे. दरवर्षी संत निवृत्तीनाथ महाराज पालखीसाठी जमा केलेल्या वर्गणीतून शिल्लक राहिलेल्या वर्गणीची काय विल्हेवाट लावली जाते, त्याचीही चौकशी करून सदर रक्कम बाजार समितीत जमा करावी. व्यापाऱ्यांकडून घेण्यात येणाऱ्या मार्केट सेसचे सेकंड रजिस्टर मेंटेन करून प्रचंड मोठा आर्थिक अपहार सभापती व प्रभारी सचिव यांच्याकडून करण्यात येत आहे. त्यामुळे बाजार समितीची फसवणूक केली जात आहे. त्यांच्यावर चौकशी करून फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात यावेत. बाजार समितीचे कारभाऱ्यांनी जुन्या तंत्रज्ञानाचे बाद झालेले धान्य ग्रेडिंग मशीन खरेदी केलं, पण ते अनेक वर्षांपासून धुळकात पडून आहे. बाद झालेले ग्रेडिंग मशीन खरेदीची चौकशी होऊन बाजार समितीचे नुकसानीस जबाबदार संबंधित पदाधिकाऱ्यांकडून सदर नुकसान भरपाई वसूल करण्यात यावी. कृषी उत्पन्न बाजार समिती शेती आणि शेतकऱ्यांसाठी उपयोगी पडतील अशी विकास कामे करण्यात येत नाहीत. बिनशेती व्यवसायासाठी कामं करून बाजार समितीचे मूळ उद्देशाला हरताळ फासला जात आहे. शेतकऱ्यांना नाशिवंत शेतीमालासाठी कोल्ड स्टोरेजची गरज असताना बाजार समितीचे कारभार शॉपिंग कॉम्प्लेक्स गाळे बांधून मालकी असल्याचे भासून विक्री करून मोठा भ्रष्टाचार करत आहेत. गाळे व विकास कामे करताना स्थानिक नगरपालिका, नगर रचना विभाग यांची परवानगी न घेता मनमानीपणे बाजार समितीचे नेवासा रोड बाजूकडील 4 पैकी 2 गेट बंद करून बेकायदेशीरपणे गाळे बांधून विक्री केले जाणार आहे आणि त्यामुळे बाजार समितीचे आत बाहेर जाण्यासाठी 2च गेट शिल्लक राहिले आहेत. बाजार समितीचे पश्चिम बाजूचे गेट बंद करून तिथे पण गाळे बांधून विक्री केली जाणार आहे. भविष्यात काही अपघात किंवा दुर्घटना घडल्यास तातडीने बाहेर पडण्यासाठी मार्गच न ठेवल्यामुळे मोठी दुर्घटना घडल्यास जीवितहानी होण्याचा संभव आहे. तरी तातडीने गेटवर सुरू असलेले गाळ्यांचे बांधकाम बंद करून सर्व गेट पूर्ववत करावेत, अन्यथा भविष्यात काही दुर्घटना झाल्यास, जीवितहानी झाल्यास संबंधितांना जबाबदार धरण्यात यावं. वरील सर्व मुद्द्यांची तात्काळ चौकशी करून दोषींवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आपले कार्यालयात उग्र आंदोलन करण्यात येईल याची दखल घ्यावी. चौकशी पूर्ण होईपर्यंत प्रभारी सचिवांचे तात्काळ निलंबन करावं. शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पैशातून उभ्या असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू असलेला भ्रष्टाचार बाजार उठवल्याशिवाय स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना महिला आघाडी, अहिल्यानगर स्वस्थ बसणार नाही, असंही निलेश शेडगे यांनी स्पष्ट केलं आहे. सदर तक्रार पणन मंत्री जयकुमार रावल, पणन संचालक, पणन संचालनालय पुणे, जिल्हा निबंधक अहिल्यानगर, सहाय्यक निबंधक श्रीरामपूर संजय रुद्राक्ष यांनाही देण्यात आले आहे. याप्रसंगी स्वतंत्र भारत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश शेडगे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुनीताताई वानखेडे, उपाध्यक्ष नवनाथ दिघे, तालुकाध्यक्ष प्रकाश जाधव, मधुकर काकड, श्रीराम त्रिवेदी, नामदेव घोगरे, संतोष दातीर, योगेश देवकर, रवी वानखेडे, अर्जुन दातीर, विष्णू भनगडे, शांताराम महाकाळे, राजेंद्र आढाव, भानुदास चोरमल, सुभाष घोगरे, मयूर भनगडे, आशाताई महाकाळे, शीतल पोकळे, कोमल वानखेडे, सुनंदा चोरमल, मंदा गमे आदी उपस्थित होते. आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी. श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील जो गैरव्यवहार चालू आहे त्याची चौकशी करण्यात यावी म्हणून सहाय्यक निबंधक श्रीरामपूर यांना आपण आताच निवेदन दिलेले आहे, तक्रार अर्ज दिलेला आहे. या तक्रारीची आपण जिल्हा निबंधक, महाराष्ट्र शासन पणन संचालक
आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांना पण याची प्रत पाठवत आहोत. बाजार समितीमध्ये आपण जे आरोप केले होते की भ्रष्टाचार चालू आहे, याचा पुरावा म्हणजे 22 तारखेला जी बाजार समितीची मासिक बैठक झाली, त्या मासिक बैठकीमध्ये 18 पैकी 12 संचालकांनी जे काम झाले, आता विकास कामं झालीत त्याच्याबद्दल आक्षेप घेतलेत. ते कामात भ्रष्टाचार झाला आहे, अनियमितपणा झाला आहे आणि कुठल्याही स्थानिक प्राधिकरणाची परवानगी न म्हणजे नगर रचना विभाग आणि नगरपालिकेची परवानगी न घेता सदर बांधकामे केलेली आहेत. तसेच बाजार समितीचे जे परिसर आहे त्यामध्ये त्यांनी नेवास रोड बाजूने जे 4 गेट होते त्याच्यामधले 2 गेट बंद करून टाकले. तिथं व्यावसायिक गाळ्यांचे बांधकाम चालू केलं आहे. त्या बांधकामामुळं जर भविष्यात काही दुर्घटना घडली तर बाहेर येण्यासाठी जागा राहणार नाही. ती जर दुर्घटना झाली तर जे जीवितहानी होईल किंवा वित्तहानी होईल त्याची जबाबदारी या बांधकाम करणाऱ्या कारभाऱ्यांवर निश्चित केली पाहिजे. आणि परत बाजार समितीने धान्य ग्रेडिंग मशीन घेतले होते, ते जुन्या तंत्रज्ञानाचे घेतलेले आहेत. ते आता धूळ खात पडून आहेत. ते जे जुन्या तंत्रज्ञानाचे मशीन घेतलेले त्याच्यामुळे जे बाजार समितीचं नुकसान झालं, पर्यायाने शेतकऱ्यांच्या जे सेस जातो, टॅक्स जातो, ते शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. त्याची जबाबदारी निश्चित करून जे नुकसान झाले त्याची भरपाई समितीकडनं त्या कारभाराकडनं घेण्यात यावी. तसेच जे बाजार समितीमध्ये लायसन दिले जाते त्याच्यामध्ये खूप मोठी आर्थिक देवाणघेवाण होते. लायसन नूतनीकरण केलं जातं, त्याच्यामध्ये सुद्धा खूप आर्थिक मोठी देवाणघेवाण होते. बाजार समितीच्या जे पदाधिकारी आहेत यांची चौकशी करावी. जे दोषी असतील त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आपण सहाय्यक निबंधक, पणन संचालक आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे करीत आहोत.